कानात गाणे छान ऐकायचे, छान आले वॉक करायचे 10 मिनिटं. तरी नाही झालं की चला बाबा वॉकिंग पण होत नाहीये. त्यांच्याशी तुम्ही बोलला, नवीनच्याशी बोलली की असं असं होत आहे, मला हे आहे, ती माझं ऐकणार. मग हा आता छान वाटतं. आपण करतो की ना, आपण कंटिन्यूस बोलत राहतो तर मग छान वाटतं आपल्याला. म्हणून हे सगळं बोलून आपण ऐकवायचं. तरी नाही जमलं तर मग आपले आई वडील आहेत, त्यांना सांगायचं. तुमचे आई वडील पण आहेत, ते तुमचे मित्र आहेत. पहिले मित्र तुमच्या साईडचे तेच आहेत. न घाबरता अर्धा तास मोबाईल न बघता झोपायचं आणि काय शिकवलंय पूर्ण दिवसामध्ये ते पण करायचं. तुमची जे क्षमता आहे माइंडची ती पण वाढेल. कारण की जेव्हा रात्री झोपतो आपण, आपला मेंदू हळूहळू रेस्ट मोडवर जातो. मग जेव्हा तो रेस्ट मोडवर गेला की मग काही पण होतंय ना, ते त्याचा प्रोसेस चालू होतो. तीन प्रकारच्या मेमरीज आहेत आपल्यामध्ये. सेन्सरी, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म. शॉर्ट टर्म मेमरी तुम्ही ऐकली असेल, गजनी मूवीमध्ये बघितली असेल तर. शॉर्ट टर्म, सेन्सरी, लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म मेमरी, ही 3 मेमरी आहेत. सेन्सरी मेमरी ज्यात तुम्ही आता बघताय, काय तुमचे डोळे बघतायत, कान ऐकतायत, ते तुमचे 5 सेन्स ऑर्गन्स, ते जाते आतमध्ये. लॉंग टर्म मेमरी पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला सराव करावा लागतो. तेव्हा जाऊन तो परमनंट मेमरी मध्ये जातो, म्हणजे तो तुम्ही कधी विसरू शकत नाही. पण जर तुम्ही सरावच नाही केला तर कसं होणार? जेव्हा पण कधी पण आता आपण 2 शिकलो ते आहे, आत्मसंरक्षण ते वालं आणि 2 स्ट्रेस. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. तुम्ही लोक कोणाला तुम्हाला काही पण करायचा प्रयत्न केला तर त्याला एक मारू शकतो. कोणालाच अधिकार नाहीये की तुम्हाला, कोणी पण असू दे, मग घरातले पण असू दे किंवा बाहेरचे असू दे, कोणाला तुमचा अधिकार नाहीये तुमच्यावर की काहीही करा. समजलं? कोणी बॅड टच तर बिलकुलच नाही. नो. लाड पण करायचा असेल तर मर्यादित करायचा. तुमचं चालत नाही कोणी तर व्यवस्थित बघायचं, साईडमध्ये कोण आहे आपल्या, आपण कपडे कसे घालतोय, कपडे कसे आपण बसतोय, कसं व्यवस्थित बसतोय की नाही, आपण कुठे आहात सध्या, आपण कुठल्या जागेवर आहे, पब्लिक प्लेस आहे की एकटा आहात तुम्ही, कसे आहात. लहान मुलांनी कधीच एकटं जायचं नाही, कोणीच जायचं नाही. आणि जर जे मोठे असतील टॅबलेट वगैरे, तर मोबाईल असेल त्यांच्याकडे, तर एमर्जन्सी कॉन्टॅक्ट सेव्ह करून ठेवायचा. म्हणजे असं तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही डबल टॅप केली पॉवर बटनला तर लगेच फोन लागतो एमर्जन्सी तुमच्या लोकेशन सोबत. उबर, ओला काही करताना बघायचं की कोण आहे, तर नाही बसत आहे. या सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला पाळायच्या आहेत जेव्हा पण तुम्ही बाहेर जाल. आताच नाही, ते तुमच्या पूर्ण जेव्हा पण तुम्ही बाहेर जाल, कॉलेजमध्ये असल्या, जॉब करत असाल, कुठे पण या गोष्टी